गव्हर्नर जनरलमध्ये पुढचा मुद्दा येतो बंगालचे गव्हर्नर जनरल. बंगालचे गव्हर्नर जनरल पद जे ते या कालखंडात राहिलेले 1773 ते 1833. अगोदर बंगालचे गव्हर्नर होते, आता बंगालचे गव्हर्नर जनरल आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात बंगालच्या गव्हर्नरकडं मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरवरती नियंत्रण ठेवण्याचं काम देण्यात आलेले आणि बंगालचा प्रांतही सांभाळणे अशी 2 कामं देण्यात आलेली, म्हणून त्याच्या पदाला नाव पडलं बंगालचे गव्हर्नर जनरल. मग आता हे पद 1773 ते 1833 या कालखंडात होतं. या कालखंडात जेवढे काही प्रशासकीय अधिकारी येऊन गेले त्यांना बंगालचे गव्हर्नर जनरल म्हटलं जात असतात. मग यातले महत्त्वाचे जे त्यापैकी पहिले आहेत वॉरेन हेस्टिंग्स 1773 ते 85. ते 72 ते 73 बंगालचे गव्हर्नर म्हणून काम केलं त्यांनी आणि आता 73 ते 85 बंगालचे गव्हर्नर जनरल म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहेत. मग त्यांच्या कालखंडातल्या या काही महत्त्वाच्या घटना आहेत. त्यातली पहिली घटना आहे रेग्युलेटिंग ॲक्ट. ठीक आहे. भारतातला पहिला प्रशासकीय सुधारणा कायदा आहे. या कायद्यानुसार या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दुहेरी शासन पद्धतीला रद्द करण्याला प्रशासकीय संमती देण्यात आली होती. बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आला होता. कोलकाता या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर दर 20 वर्षांनी कायदे करण्याची तरतूद करण्यात आली होती. कंपनीला 20 वर्षाकरता व्यापाराचा एकाधिकार देण्यात आला होता आणि कंपनीच्या नोकरदारांचा वैयक्तिक व्यापार बंद करण्याची तरतूद करण्यात आली होती. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा पहिला प्रशासकीय सुधारणा कायदा आहे ज्याला रेग्युलेटिंग ॲक्ट म्हटलं जात असतं. पार्लमेंटनं पहिल्यांदाच कंपनीच्या कार्यामध्ये दखल देऊन कंपनीबाबत नियंत्रण बसवणारा पहिला कायदा केला होता, म्हणून त्याला रेग्युलेटिंग ॲक्ट असं म्हटलं जात असतं. तर यांच्या कालखंडातली पहिली घटना आहे. त्याच्यानंतर 1775 ते 82 या काळात मराठा इंग्रज युद्ध झालेले. या युद्धामध्ये आपण बघितलेलं आहे की रघुनाथराव जो होता त्या रघुनाथरावला फाशी शिक्षा रामशास्त्री प्रभूंनी सुनावली होती पुण्यामध्ये. त्यानंतर रघुनाथराव या ठिकाणी सुरतला पळून गेला होता आणि तिथून त्यांनी इंग्रजांची मदत घेतली होती. इंग्रजांनी त्यांच्यासोबत सुरतचं तह करताना सांगितलं की वसईपासून उत्तरेकडचा कोकणाचा भाग आम्हाला देऊन टाक, त्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला लष्कर पुरवतो, त्या लष्कराचा खर्च भागवण्यासाठी दर महिन्याला 1.5 लाख रुपये आम्हाला देत चाल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांवरती आक्रमण केलं आणि त्यातून इंग्रज मराठा युद्ध सुरू झालं. यामध्ये मग या ठिकाणी मराठ्यांनी जे काही 12 त्यांचे सरदार जे होते 12 सुभेदार म्हणू आपण, या 12 जणांचं या ठिकाणी एक गट स्थापन झाला ज्याला 12 भाई कारस्थान असंही म्हटलं जात असतं. तर 12 जणांचं मंडळ विरुद्ध इंग्रज यांच्यामध्ये हा संघर्ष झालेला आहे. 75 ते 82च्या कालखंडामध्ये जवळपास 7 वर्षे या संघर्षामध्ये मराठ्यांनी इंग्रजांना पराभूत केलेले आहे. आणि याच्यानंतर जो तह झाला 82ला वसईचा सालबाईचा तह झालेला आहे. ग्वाल्हेरच्या दक्षिणेकडे सालबाई नावाचं गाव आहे, या ठिकाणी झालेला हा तह होता. या तहानुसारच इंग्रज मराठा युद्ध समाप्त झालेले. ठीक आहे. यांच्याच कालखंडामध्ये या ठिकाणी 1780 ते 84च्या काळात दुसरे म्हैसूर युद्ध झालेले. मग आपल्याला माहिती आहे की दुसरे म्हैसूर युद्ध या ठिकाणी हैदर अली आणि इंग्रजांमध्ये झालेले. पण हैदर अली 2च वर्षे या ठिकाणी होता. 1782ला कॅन्सरमुळं हैदर अलीचा मृत्यू झाला आणि हैदर अलीनंतर या ठिकाणी मग पदावर आला टिपू सुलतान. मग हे युद्ध पुढं टिपू सुलतान आणि इंग्रजांमध्ये चालू राहिलं. शेवटी या ठिकाणी टिपू सुलतान पराभूत झाला आणि टिपू सुलतानना या ठिकाणी मँगलोरचा तह केला. तर अशा पद्धतीने मँगलोरच्या तहानुसार दुसरे म्हैसूर युद्ध समाप्त झालेले दिसते आपल्याला. त्याच्यानंतर आहे 1784ला इंडिया पीट्स ॲक्ट. रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये सुधारणा करण्याकरताचा हा ॲक्ट होता. ठीक आहे. याला म्हणायचं इंडिया पीट्स ॲक्ट. या ॲक्टमध्ये या ठिकाणी कलेक्टर पदाला प्रशासकीय संमती देण्याची तरतूद करण्यात आली होती आणि बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली होती. बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे काय, कंपनीचे जे नियंत्रण भारतावर होतं त्या कंपनीचे 50-60 लोक जे होते त्यांच्यामध्ये गट पडले होते. हा वादावादी होणे याकरता कंपनीच्या संचालकातून 6 लोक निवडण्यात आले. ते 6 लोक भारताच्या बंगालच्या गव्हर्नर जनरलवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करायचे. तर यालाच म्हणायचं बोर्ड ऑफ कंट्रोल, जे कंपनी आणि भारताचा बंगालचा गव्हर्नर जनरल यांच्या दुवा म्हणून काम पाहण्याचं काम पाहिल अशा प्रकारची तरतूद होती बघा. तर हे वॉरेन हेस्टिंग्सचा कालखंड आहे आणि यांच्या कालखंडातल्या प्रमुख घटना. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा लॉर्ड कॉर्नवालिस आलेले 1786 ते 93 हा कालखंड आहे. यांच्या कालखंडामधल्या महत्त्वाच्या घटना जर बघितल्या आपण तर तिसरे म्हैसूर युद्ध झालेले 1790 ते 92च्या कालखंडामध्ये. ठीक आहे. तिसऱ्या म्हैसूर युद्धाचं प्रमुख कारण म्हणजे टिपू सुलतानना फ्रेंचांची घेतलेली मदत जी आहे
ही मदत कारणीभूत होती. टिपू सुलताननं 1789ला फ्रेंच राज्यक्रांतीचा जो काही आनंदोत्सव साजरा केला त्यानुसार मग या ठिकाणी त्यांनी म्हैसूर प्रांतामध्ये वडाचं झाड लावून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला होता. तर उघड फ्रेंचांचं या ठिकाणी समर्थन करणे इंग्रजांकरता थोडं धोकादायक वाटलं होतं. पुढच्या कालखंडामध्ये फ्रेंच आणि यांची या ठिकाणी युती होणे या भीतीपोटी या ठिकाणी इंग्रजांनी म्हैसूरवरती आक्रमण केलं आणि त्यातून तिसरे म्हैसूर युद्ध झालेले आहेत. या म्हैसूर युद्धामध्ये टिपू सुलतान पराभूत झाला होता आणि टिपू सुलतानला या ठिकाणी इंग्रजांसोबत श्रीरंगपट्टणमचा तह करावा लागला होता. या श्रीरंगपट्टणमच्या तहानुसार टिपू सुलतानला अर्ध राज्य या ठिकाणी इंग्रजांना तोडून द्यावं लागलं होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 3.5 कोटी रुपयाची खंडणी या ठिकाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि जोपर्यंत 3.5 कोटी दिल्या जात नाही टिपू सुलतानकडून तोपर्यंत टिपू सुलतानची दोन्ही मुलं ओलीस इंग्रजांनी स्वतःकडे ठेवली होती. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी बऱ्यापैकी टिपू सुलतानला नियंत्रणात बसवण्याचं काम इंग्रजांनी या कालखंडात केल्याचं दिसतंय. त्याच्यानंतर आहे 1793 चार्टर ॲक्ट, प्रथम चार्टर ॲक्ट म्हणू आपण त्याला. या ठिकाणी इथून पुढे लगातार 4 चार्टर ॲक्ट झालेले 20-20 वर्षाच्या अंतरानं. ठीक आहे, तर हा पहिला चार्टर ॲक्ट आहे. या चार्टर ॲक्टनुसार या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कंपनीचा 20 वर्षाचा व्यापाराचा एकाधिकार आणखीन 20 वर्षाकरता वाढवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कंपनीच्या बोर्ड ऑफ कंट्रोलचे जे सदस्य या सदस्यांचा पगार भारताच्या तिजोरीतून देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर या कायद्यानुसारच तिन्ही दलाचा जो प्रमुख असतो, आता 3 दल म्हणजे त्या काळात तर 2च दल होतं, सैन्याचा सर्वोच्च सराव सेनापती म्हणून बंगालचा गव्हर्नर जनरलकडे ते पद देण्यात आलेले, कमांडर इन चीफ म्हणतो आपण त्याला. तर हे पद या ठिकाणी सैन्याचा सर्वोच्च अधिकारी कोण असेल तर हा प्रशासकीय अधिकारी राहील. तर आजही आपला राष्ट्रपती प्रशासकीय अधिकारी तिन्ही दलाचे प्रमुख असतात बघा. तर इथून ही तरतूद करण्यात आली होती या कायद्यामध्येच. आणि या कायद्यानं नवीन जमीन महसूल पद्धती लागू करण्याची पण शिफारस केली होती. मग त्यानुसार कॉर्नवालिसना सर जॉन शोरच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली आणि या कमिटीने जी नवीन पद्धती सुचवली तिलाच म्हणायचं कायमधारा पद्धत. मग यांच्याच कालखंडामध्ये कायमधारा पद्धत लागू करण्यात आली भारताच्या पूर्व भागामध्ये, बंगाल, बिहार, ओरिसामध्ये. ठीक आहे, 1793 पासून ही पद्धत लागू झाली. या पद्धतीमध्ये जमिनीचा मालक जमीनदाराला निश्चित करण्यात आलं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती 50% महसूल जमा होतो, समजून घ्यायचं 5 लाख 50% जमा होत असेल तर 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त जमा करून देणाऱ्या व्यक्तीला त्या जिल्ह्याचा जमीनदार म्हणून नियुक्त केला जायचं. आणि जमीनदारानं मग तिथून त्या 50%ची हिशोबाने रक्कम जेवढी जमा केली त्यातली 89% रक्कम इंग्रजांना द्यायची, 11% रक्कम जमीनदाराने घ्यायची. तर अशा पद्धतीनं जो महसूल ठरवला तो पुढच्या 10 वर्षाकरता होता, म्हणून त्याला कायमधारा पद्धत असं नाव पडलं होतं. या पद्धतीमध्ये महसूल अन्नधान्याच्या स्वरूपात घेतला जात होता. या पद्धतीमध्ये जमिनीचं मालक जमीनदाराला पकडलं गेलं होतं आणि या पद्धतीमध्ये शेतसारा 50% जमा केला जात होता. तर अशा पद्धती ही कायमधारा पद्धत होती. ठीक आहे, ही झाला कॉर्नवालिसचा कालखंड. आता पुढचा येतो लॉर्ड वेलस्लीचा कालखंड, 1798 ते 1805चा कालखंड आहे. हे बघा, या दोघांच्यामध्ये सर जॉन शोर येऊन गेलेले आहेत, पण त्यांच्या कालखंडात काही महत्त्वाच्या घटना नाही. आपल्याला महत्त्वाचे गव्हर्नर जनरल बघायचे. मग वेलस्लीचा कालखंड एक महत्त्वाचा आहे. यांच्या कालखंडातली सगळ्यात महत्त्वाची पद्धत म्हणजे इंग्रजांचं वर्चस्व निर्माण करणारी ही पद्धत होती, तैनाती फौज पद्धत. मग आता ही तैनाती फौज पद्धत काय होते ते लक्षात घ्या. या तैनाती फौज पद्धतीनं या ठिकाणी इंग्रजांचा जो वाढता खर्च आहे तो कमी करायचा होता आणि दुसऱ्या बाजूला भारतीय राजे लोकांनाही नियंत्रण ठेवायचं होतं. म्हणून वेलेस्लीने एक परिपत्रक काढलं आणि भारतीय राजांना पाठवून सांगितलं की तुम्ही तुमच्या फौजा बरखास्त करा आणि आमची फौज भाड्याने घ्या. या मोबदल्यात तुम्ही आमच्या फौजेचा खर्च भागवा किंवा तुमच्या राज्याचा 1-2 जिल्ह्याचा भाग आम्हाला तोडून द्या, मग आता डबल खर्च करण्याची गरज पडणार नाही. त्याच्यानंतर तुमच्या राजदरबारामध्ये एक इंग्रज प्रतिनिधी ठेवा. ठीक आहे, जो इतर युरोपियन देश त्या ठिकाणी हस्तक्षेप करत आहे की नाही हे बघण्याचं काम करेल. त्याच्यानंतर सांगितलं की अंतर्गत धोरण तुम्ही मुक्तपणे तुम्ही तुमचं राबवा, फक्त बहिर्गत धोरण आम्ही आमचं राबवू. परराष्ट्र, संरक्षण, दळणवळण, चलन, वाहतूक, ठीक आहे, ही धोरणं आम्ही ठरवू, बाकीची धोरणं तुम्ही अंतर्गत ठरवू शकता. त्याच्यानंतर शेजारच्या 2 राज्यामध्ये वाद जर झाला तर आमचा आम्ही निर्णय घेऊ की या ठिकाणी निर्णय काय द्यायचा आणि आम्ही जो निर्णय घेतला तो तुम्ही दोघांनी मान्य करायचा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही तैनाती फौज पद्धतीच्या अटी होत्या आणि ही पद्धत 1798ला लागू केली होती. सुरुवातीला हैदराबादच्या निजामाच्या व्यतिरिक्त कोणीही तैनाती फौज स्वीकारण्यासाठी समोर येताना दिसत नाही. फक्त हैदराबादचे निजाम मराठ्यांच्या भीतीपोटी या ठिकाणी समोर आला होता.
तर पहिला तैनाती फौज स्वीकारणारा राज्य म्हणजे हैदराबादचे निजाम होता. त्याच्यानंतर कोणी स्वीकारण्यासाठी येत नसल्यामुळंच या ठिकाणी मग त्यांना सक्ती करावी लागली. म्हणून दुसरं परिपत्रक काढलं आणि सांगितलं आमची जो तैनाती फौज स्वीकारेल त्यांना आम्ही आमचे मित्र समजू आणि त्यांचं राज्य टिकून ठेवू, आणि जो स्वीकारणार नाही त्यांना आम्ही आमचा शत्रू समजून आम्ही त्यांच्यावर आक्रमण करू आणि त्यांचं राज्य या ठिकाणी आमच्या साम्राज्यात विलीन करून घेऊ. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही तैनाती फौज पद्धत होती बघा. आणि या तैनाती फौज पद्धतीनुसार मग झालं काय, टिपू सुलतानला सांगितलं तैनाती फौज स्वीकारणार आहात की नाही. त्यांनी नकार दिला म्हणून त्यांच्यावरती आक्रमण केलं आणि त्यातूनच सुरू झाले चौथे म्हैसूर युद्ध. या चौथ्या म्हैसूर युद्धाच्या धामधुमीमध्ये टिपू सुलतान मारला गेला आणि या पद्धतीनं म्हैसूर राज्य या ठिकाणी इंग्रजांनी ताब्यात घेऊन टाकले. आणि म्हैसूर शहराचा आसपासचा भाग अगोदरचे वाडिया घराण्यातल्या पुढच्या पिढीकडे देऊन टाकला आणि बाकीचा प्रदेश इंग्रजांनी स्वतःच्या साम्राज्यामध्ये विलीन करून घेताना दिसतात. ठीक आहे. त्याच्यानंतरची महत्त्वाची घटना आहे की मराठ्यांनी 1802ला तैनाती फौज स्वीकारली. यासाठी जो तह केला त्याला वसईचा तह म्हणायचं. आता यासाठी दुसरा बाजीराव जबाबदार होता. आता दुसऱ्या बाजीरावानं या ठिकाणी तैनाती फौज का स्वीकारली, कारण होळकरांनी पुण्यावरती आक्रमण केलं होतं. कारण होळकरांचा जो लहाना भाऊ आहे, यशवंतराव होळकरांचा लहाना भाऊ विठोजी होळकर, याला दुसऱ्या बाजीरावानं हत्तीच्या पायीखाली तोडून मारून टाकलं होतं. त्यामुळे यशवंतराव होळकर भडकला गेला होता. त्याने पुण्यावर आक्रमण करून या ठिकाणी दुसऱ्या बाजीरावाला शोधत होता. म्हणून दुसरा बाजीराव जीव वाचवण्याकरता वसईला पळून गेला आणि वसईला इंग्रजांनी मग त्यांच्या काळामध्ये तैनाती फौजेची पद्धत लागू करून टाकली, लटकून दिली. आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी तैनाती फौज घेऊन ज्यावेळेस दुसरा बाजीराव पुण्यात आला त्याच वेळेस त्याच्या लक्षात आलं की ही फौज आपले आदेश पाळत नाही, ही फौज इंग्रजांचे आदेश पाळते. त्यामुळे साहजिकाचे लक्षात आलं की आपणच आधी यांच्या पिंजऱ्यात गुंतलं गेलो. म्हणून यांनी होळकरांची माफी मागून सांगितलं की बाबा मला याच्यातून बाहेर काढा. शिंदेंना सांगितलं, नागपूरच्या भोसल्यांना सांगितलं. आणि म्हणून या तिघांच्याही लक्षात आलं की आज यांची आपण पद्धती जर या ठिकाणी हा करार मोडला नाही तर उद्या आपल्याला हे या ठिकाणी तैनाती फौज स्वीकारायला लावतील. आणि यातून या मराठ्यांनी इंग्रजांवरती आक्रमण केलं आणि यातून सुरू झालं दुसरे इंग्रज मराठा युद्ध. 1803च्या कालखंडात ही युद्ध सुरू झालेली आणि 1803 ते 4च्या कालखंडातच आक्रमकतेने युद्ध झालेले. या युद्धामध्ये इंग्रजांनी 6 ठिकाणी या तीनही राजाच्या सैन्याचा जागोजागी पाडाव करून टाकलेला आहे. पहिला पाडाव केला होता नगर, दुसरं जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात आसई नावाचं गाव आहे तिथं, नंबर 3 आहे गाविलगड टेकड्यामध्ये, नंबर 4 बुर्रामपूर, नंबर 5 बुंदेलखंड आणि नंबर 6 दिल्ली. या 6 ठिकाणी इंग्रजांनी मराठ्यांना पराभूत केले आणि त्यातूनच मग नागपूरच्या भोसल्यांसोबत देवगावचा तह केला, त्यांना तैनाती फौज स्वीकारायला लावली. त्याच्यानंतर या ठिकाणी सुरजी-अंजनगावला अमरावती जिल्ह्यामध्ये सुरजी-अंजनगाव नावाचं गाव आहे, या ठिकाणी ग्वाल्हेरच्या सिंधियांसोबत तह करून त्यांना तैनाती फौज स्वीकारायला लावली. आणि 1805ला होळकरांसोबत राजापूर घाटचा तह केला आणि त्यांना ही तैनाती फौज स्वीकारायला लावलेली. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वेलस्लीच्याच कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्यात बलाढ्य सत्ता जी होती मराठा ही इंग्रजांच्या या ठिकाणी अंकित आलेली आहे. तर ह्या घटना यांच्या कालखंडातल्या. यांच्याच कालखंडात 1802ला बाल हत्या प्रतिबंध कायदा नावाचा कायदा करण्यात आला होता. म्हणजे राजपुताना भागामध्ये या ठिकाणी मुलीची हत्या करण्याची ज्या पद्धती होत्या त्या पद्धतीवरती कायद्यानं निर्बंध घालण्यात आले होते. तर ह्याही घटना यांच्या कालखंडात लक्षात घ्यायच्या. त्याच्यानंतर या ठिकाणी मधल्या कालखंडात मिंटो वगैरे येऊन गेलेले आहेत बघा, ते सोडून द्या. नंतर मग आता लॉर्ड हेस्टिंग्जचा कालखंड येतो. ठीक आहे. 1813 ते 23 हा यांचा कालखंड आहे. यांच्या कालखंडातली सगळ्यात पहिली जी घटना होती 1813ला चार्टर ॲक्ट झाला होता, जो मिंटोच्या कालखंडात झाला होता, पण यांच्या कालखंडात अंमलबजावणीत आला होता. ठीक आहे. मग आता या ठिकाणी त्या चार्टर ॲक्टनुसार कंपनीचा व्यापाराचा एकाधिकार रद्द करण्यात आला होता आणि भारत सर्वांसाठी खुला करण्यात आला होता. म्हणून इथल्या आर्थिक शोषणाच्या अवस्थेला नाव पडलं इथून पुढच्या खुली व्यापाराची अवस्था. त्याच्यानंतर कंपनीला चीनमध्ये व्यापाराचा एकाधिकार दिला होता 20 वर्षाकरता याच कायद्यानुसार शिक्षणावर दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करण्याची तरतूद केली होती. आणि याच कायद्यानुसार ख्रिश्चन धर्मगुरूंना भारतात मुक्तपणे धर्मप्रसाराची परवानगीही दिली होती. अशा तरतुदी असलेला हा 1813चा चार्टर ॲक्ट होता. हा चार्टर ॲक्ट मंजूर झाला होता मिंटोच्या कालखंडामध्ये, पण ज्यावेळेस लागू होण्याची वेळ आली त्यावेळेस मिंटोचा कार्यकाळ संपला आणि लॉर्ड हेस्टिंग्जचा कार्यकाळ सुरुवात होतो बघा. ठीक आहे. म्हणजे अंमलबजावणी करणार हा होता. यांच्या कालखंडातली पहिली घटना 1814 ते 16च्या दरम्यानची आहे. इंग्रजांचं नेपाळसोबत युद्ध झालं होतं. याला इंग्रज नेपाळ युद्ध असे म्हणत असतो आपण.
या युद्धामध्ये आपल्याला माहिती आहे की इंग्रजांनी नेपाळचा थोडा पाडाव करून टाकलेला आहे एका भागामध्ये, आणि जेवढा प्रदेश इंग्रजांना लागत होता तेवढा प्रदेश त्याने घेऊन टाकला. कुमाऊ गढवालचा जो पट्टा आहे आजही तो भारताचाच भाग आहे आणि तो उत्तराखंडमध्ये आहे. म्हणून नेपाळचे सध्याचे राजकारणी म्हणतात की आमचा बराच भाग या ठिकाणी भारताने घेतलेला आहे. तर ती जी मागणी चालू आहे सध्याची हीच चालू आहे. तर 1813-14 च्या कालखंडामध्ये या ठिकाणी हा प्रदेश इंग्रजांकडून घेतला गेलेला आहे, म्हणजे नेपाळकडून घेतला गेलेला आहे, इंग्रजांनी घेतलेला आहे तो. त्याच्यानंतर यांचीच दुसरी घटना आहे, ते 1815-16 पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. आता हे पेंढारी जी आहे आदिवासी जमात आहे, सह्याद्री डोंगररांगेमध्ये राहणारे लोक आहेत हे, ठीक आहे. ही लोक मराठ्यांचे कट्टर समर्थक होते. म्हणजे मराठ्यांचा प्रदेश जो आहे त्या प्रदेशामध्ये फारसं काही पिकत नव्हतं, कारण मराठ्यांचा प्रदेश सह्याद्री डोंगररांगेला घेत होता. कारभार करण्याकरता मोठ्या प्रमाणात पैशाची गरज राहायची. म्हणून मराठा काय करायचे, शत्रूंच्या प्रदेशावर आक्रमण करायचे. शत्रूंच्या प्रदेशामध्ये 50-60 गावं ताब्यात घ्यायचे आणि त्या गावातून मग सोनं नाणं जमा करण्याचे काम करायचे. आणि हे सोनं नाणं प्रत्येक घरातून जमा करण्याचं काम करायचे हे पेंढारी लोक. पेंढारी लोक प्रत्येक घरातून सोनं नाणं जमा करून राजदरबारात द्यायचे. त्यातला 10% वाटा राजा त्यांना द्यायचा. तर या पद्धतीने पेशव्याच्या कालखंडातल्या पद्धती होत्या. मग आता पेशव्याने त्याने ती फौज स्वीकारली, त्यामुळं आता अशा मोहिमा राबवणं बंद झालं आहे, नंबर 1. आणि म्हणून मग हे पेंढारी लोक उपाशी राहू लागलेत. आणि म्हणून या पेंढाऱ्यांनी या ठिकाणी इंग्रजांच्या प्रदेशामध्ये लुटालूट करायला सुरुवात केली. आणि इंग्रजांना माहिती आहे शांतता राहत नसेल तर सामान्य जनता मग आपल्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. म्हणून लॉर्ड हेस्टिंग्सनं सगळ्या लष्कराला आदेश दिला की या पेंढारी लोकांना पकडा आणि फासावरती लटकून द्या. आणि इथून पुढे या पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करायला सुरुवात झाली. मग लॉर्ड हेस्टिंग्सनं जो पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केला त्या मोबदल्यात ब्रिटनच्या राणीनं त्यांना या ठिकाणी मार्कवीस पदवीनं सन्मानित केलेले आहे. म्हणून मार्कवीस द हेस्टिंग्स असं तो स्वतःला म्हणायचं. तर मार्कवीस पदवीनं या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे, हेही लक्षात घेतले पाहिजेत. आणि या पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करण्यातूनच मग मराठ्यांमध्ये हालचाल सुरू झाली, कारण हे पेंढारी मराठ्यांचे कट्टर समर्थक होते. मग आपले समर्थक वर्ग छाटले जातो याची जाणीव मराठ्यांना झाली. त्यांच्या लक्षात आलं आहे सगळ्या फांद्या छाटणारे आणि शेवटी आपल्यावर घाव घालणार आहेत. त्यामुळं आपला जो समर्थक वर्ग आहे तीच आपली ताकद आहे आणि आपलाच समर्थक वर्ग छाटले जातो आहे. त्यामुळं आत्ताच आपण इंग्रजांच्या विरोधात गेलं तर आत्ताच आपलं राजवट आपल्याला परत मिळू शकते, नसता जगाच्या अंतापर्यंत परत मिळण्यास सुतराम शक्यता नाही, याची जाणीव मराठ्यांना झाली. आणि यातून मराठ्यांनी मग इंग्रजांवरती तिसरे आक्रमण करून टाकले. आणि यातून सुरू होते तिसरे इंग्रज मराठा युद्ध. ठीक आहे. या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होते 17च्या आणि फेब्रुवारी महिन्यात खतम पण होऊन जाते. या युद्धामध्ये मराठा पराभूत होते. आणि या युद्धामधलीच महत्त्वाची घटना म्हणजे भीमा कोरेगावची घटना. आपण जे म्हणतो दरवर्षी 1 जानेवारीला या ठिकाणी महार समुदाय या ठिकाणी एकत्र येतो असतो बघा. तर ही भीमा कोरेगावच्या घटनेमध्ये या ठिकाणी इंग्रजांनी मराठ्यांना पराभूत केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण मराठ्यांच्या प्रदेशावरती इंग्रजांचा युनियन जॅक फडकला जातो. मराठ्यांचा जो भगवा झेंडा आहे तो काढून घेतला जातो. आणि जो काही शेवटचा राजा असतो पेशवा दुसरा बाजीराव, याला इथून उचलले जातं आणि कानपूरजवळ उत्तर प्रदेशमध्ये कानपूरजवळ विठोरची जहागीरदारी दिली जाते. तिथंच 1851 पर्यंत होती, तिकडंच असतो. शेवटी 1851ला दुसऱ्या बाजीरावचा मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूसमोर त्याला अपत्य नसल्यामुळे त्याने मग नानासाहेब पेशवेला दत्तक घेतले जातं. धोंडोपंत नावाचा मुलगा जो आहे त्याला दत्तक घेऊन त्याचं नामकरण नानासाहेब पेशवे केलं जातं. आणि 1851चा कालखंड आपल्याला माहिती आहे लॉर्ड डलहौसीचा आहे. लॉर्ड डलहौसीनं हा दत्तक वारसा नामंजूर करून टाकलेला आहे. आणि त्यामुळे नानासाहेब पेशवे मग बाकीच्या भारतीय राजे लोकांना संघटित करून 1857च्या उठावामध्ये उतरताना दिसतात. ठीक आहे. तर हे इंग्रज मराठा युद्ध आहे. त्याच्यानंतर 1820ला रयतवारी पद्धत आहे. मग रयतवारी पद्धत ही दक्षिण भारतात लागू झालेली, पहिल्यांदा मद्रासमध्ये, दुसऱ्यांदा मुंबईमध्ये आणि तिसऱ्यांदा मध्य प्रांतामध्ये, या 3 भागामध्ये लागू करण्यात आलेली पद्धत आहे. प्रत्यक्ष रयतेकडून टॅक्स घेण्याची पद्धत. इथं आता जमीनदार वर्ग राहणार नाही, मध्यस्थ वर्ग राहणार नाही, लक्षात. आणि यासाठी मग प्रत्येक शेतकऱ्याकडे किती जमीन आहे त्याच्या मोजदाद केली. प्रत्येक शेतकऱ्याकडे कागद देऊन टाकला की तुमच्याकडे जमीन किती आहे, उत्कृष्ट किती आहे, मध्यम किती आहे, निकृष्ट किती आहे, 3 पिकं घेणारे किती आहे, 2 पिकं येणारे किती आहे, 1 पीक येणारे किती आहे, आणि प्रत्येक वेळेस किती पिके येतात. हे अशा पद्धतीनं सगळं फॉर्मॅट जनरल रीडनं काढलेलं आहे. रीडच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीनं काढलेलं आहे. आणि त्यातला मग 33 ते 40% महसूल किती होती रक्कम, म्हणजे अन्नधान्य किती होतं आणि त्या अन्नधान्य विकल्या गेल्यानंतर किती रक्कम होती, या हिशोबानं तेवढी रक्कम शेतकऱ्यांना सरकारच्या ऑफिसेसमध्ये जमा करावी लागेल. तर यालाच म्हणायचं रयतवारी पद्धत.
तर प्रत्यक्ष रयतेकडून महसूल जमा करण्याची पद्धत म्हणजे रयतवारी पद्धत होती आणि या पद्धतीनुसार मग रोख रकमेच्या स्वरूपात महसूल घेतला जायचा 33 ते 40% महसूल घेतला जायचा। लक्षात, या पद्धतीत जमिनीचा मालक हा प्रत्यक्ष शेती करणारा शेतकरी होता, इथे काही जमीनदार मालक नव्हता, तर प्रत्यक्ष शेती करणारा शेतकरी होता। तर हे लक्षात घेतलं पाहिजेत। आणि हे 3 प्रांतात लागू केली होती, मद्रास, मुंबई, मध्य प्रांत, आणि ही लागू केली होती मद्रासच्या गव्हर्नरना थॉमस मनरोना, म्हणून या पद्धतीचा जनक हा थॉमस मनरो होता। ठीक आहे, त्याच्यानंतरची पद्धत आहे महालवारी पद्धत। ठीक आहे, ही एक जमीनदारी पद्धत आहे। ही पद्धत लागू झाली होती संयुक्त प्रांत, अवध आणि पंजाब या 3 भागामध्ये, उत्तर भारतामध्ये। आणि उत्तर भारतामध्ये या पद्धतीनुसार गावाला महल म्हटलं जायचं आणि गावाच्या आसपासच्या भागातली जमीन गावाच्या मालकीची राहायची, त्यामुळे महालवारी पद्धत नाव पडतंय। मग गावातला प्रमुख काय करतो, गावातल्या लोकांना सांगतो की तुम्हाला किती शेती करणार आहात, किती एकर करणार आहात, तेवढीच एकर घेऊन जा आणि तेवढ्या एकरातला जवळपास 55 ते 60% महसूल अन्नधान्य असेल तर अन्नधान्याच्या स्वरूपात द्या, रोख रक्कम असेल तर रोख रकमेच्या स्वरूपात द्या। तर अशा प्रकारच्या अटी असलेली ही महालवारी पद्धत होती। पण या पद्धतीमध्ये शेतसारा 55 ते 60% होता, हे विसरू नका। तर ह्या पद्धतीचा जनक थॉम्सन आणि बर्ड होते आणि ही मूळ संकल्पना मांडली होती होल्ट मॅकेंजीनं। तर अशा पद्धतीनं महालवारी पद्धत याच कालखंडात लागू झालेली दिसते आपल्याला। ठीक आहे, तर हा झाला लॉर्ड हेस्टिंग्जचा कालखंड। त्याच्यानंतर पुढं या ठिकाणी 28 ते 33चा कालखंड लॉर्ड विल्यम बेंटिंगचा कालखंड आहे। ठीक आहे, विल्यम बेंटिंग 35 पर्यंत आहे, पण 33 पासून 35 पर्यंत भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून काम पाहिलेले त्यांनी। इथं बघताना या ठिकाणी बंगालचे गव्हर्नर जनरल म्हणून काम पाहत आहे, म्हणजे शेवटचे बंगालचे गव्हर्नर जनरल आणि पुढचे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल। ठीक आहे, मग आता बंगालचे गव्हर्नर जनरल म्हणून काम पाहताना या ठिकाणी कोणते कामं बघितलेत, अगोदर त्यावरती काम करू। 28 ते 33चा कालखंड आहे, यांच्या कालखंडातली पहिली घटना आहे 1829ची सती प्रथा बंदी कायदा आहे। हे बघा, आपल्याला माहिती नाना शंकर शेठ आणि राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळेच या ठिकाणी सरकारवर दबाव यायला लागला होता। 1823 मध्ये त्यांनी एक अर्ज विनंतीचं पत्र जोडून या ठिकाणी हजारो लोकांचे स्वाक्षर घेऊन एक परिपत्रक इंग्रज सरकारला पाठवलं होतं की सती जाण्याची ही जी पद्धती ही अतिशय वाईट पद्धती आहे, ही रूढी परंपरा जी आहे ही रोखणं गरजेचं आहे आणि कायद्याने आपण बंदी घालावी अशा प्रकारचा अर्ज केला होता 23ला। म्हणून पुढच्या या ठिकाणी जर बघितलं आपण तर 5 ते 6 वर्षामध्ये या ठिकाणी सरकारने त्याच्यावर विचार करून एक कायदा तयार केला आणि त्या कायद्यानुसारच या ठिकाणी या प्रथेवरती बंदी घालण्यात आली। हा कायदा मग या ठिकाणी 4 डिसेंबर 1929ला लागू झालेला आहे। तर या पद्धतीनं सती प्रथा बंदी कायदा ही यांच्या कालखंडातली पहिली घटना आहे। राजाराम मोहन राय आणि नाना शंकर शेठ यांच्या प्रयत्नामुळे झालेला आहे कायदा। ठीक आहे, दुसरी घटना आहे ठगांचा बंदोबस्त। हे बघा, ही ठगीगिरी करणारे लोक, वाटसरू लोकांना मारणारे लोक झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओरिसा या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते। हे लोक एकतर लोकांचे जीवही घ्यायचे आणि त्यांच्याकडचे असलेलं सोनं नाणंही लुबाडून टाकायचे, त्यामुळे दुहेरी काम करत असल्यामुळं या ठिकाणी इंग्रजांच्या नजरेस हे लोक आलेत। आणि म्हणून या ठिकाणी विल्यम बेंटिंगना स्लीमन नावाचा व्यक्ती होता इंग्रज अधिकारी, त्याच्या नेतृत्वाखाली ठगांचा बंदोबस्त करण्याची एक कमिटी स्थापन केली। या स्लीमननं हे ठग लोकांची पूर्ण पद्धती समजून घेतली आणि सगळ्यांना जमा करून फासावरती लटकून द्यायला सुरुवात केली। आणि अशा पद्धतीनं नंतर भरपूर लोक फासावर गेल्यानंतर बाकीच्या लोकांनी ठगीगिरी करणं बंद करून टाकले। तर या पद्धतीनं शांतता प्रस्थापित करण्याचं हा एक नवीन पद्धत या ठिकाणी होती, ठगांचा बंदोबस्त। म्हणून ठगांचा बंदोबस्त करणारा गव्हर्नर कोण, विल्यम बेंटिंग। पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केला लॉर्ड हेस्टिंग, लक्षात। त्याच्यानंतर एक खालसा धोरण, तर दत्तक वारसा नामंजूर करण्याचं जे धोरण आहे पहिल्यांदा लागू केलं होतं विल्यम बेंटिंगनं, दुसऱ्यांदा लागू केलं ऑकलँडनं आणि तिसऱ्यांदा लागू केलं डलहौसीनं। या 3 गव्हर्नरने लागू केलेली यातली मूळ संकल्पना होती मग विल्यम बेंटिंगची। पण विल्यम बेंटिंगनं भारतभरातल्या संस्थानिकांना लागू केलं नव्हतं, त्यांनी फक्त इंग्रजांनी निर्माण केलेल्या संस्थानिकांनाच लागू केलं होतं। मराठ्यांची संस्थानिक किंवा मोगलांनी तयार केलेल्या संस्थानिकांना लागू पद्धत नव्हती। आणि या अंतर्गतच त्यांनी सांगितलं इंग्रजांनी निर्माण केलेल्या संस्थानिकांपैकी ज्यांना राजगादीसाठी वारस नसेल त्यांचं राज्य आता आम्ही बरखास्त करून टाकू आणि आमच्या साम्राज्यात विलीन करून टाकू। या पद्धतीलाच नाव पडतं खालसा धोरण, दुसरं नाव पडतं दत्तक वारसा नामंजूर धोरण, तिसरं नाव पडतं विलीनीकरणाचे धोरण आणि चौथं नाव पडतं व्यपगत धोरण। असे 4 नावानं हे धोरण ओळखलं जातं। आणि या धोरणाअंतर्गत मग पुढं 1832ला म्हैसूर आणि कच्छार
कच्छारी येतं मेघालयमध्ये, मैसूर कर्नाटकमध्ये. 1832ला हे 2 संस्थान बरखास्त झाले आणि 1834ला कुर्ग संस्थान बरखास्त केलं. कुर्गही कर्नाटकमध्येच आहे. तर या खालसा धोरणांतर्गत ही सुरुवातीला पहिले 3 संस्थानं बरखास्त झालेली आपल्याला दिसतात.